श्री स्वामी समर्थ. गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. हिंदूंचे मराठी नवीन वर्ष या गुढीपाडव्यापासूनच चालू होते. तर ही गुढी कशी उभारावी, गुढीपाडव्याचा मुहूर्त कोणता आहे, शास्त्र शुद्ध आणि विधिवत पद्धतीने गुढीची पूजा कशी करावी, गुढी कशी उभारावी, गुढी उभारण्याची दिशा कोणती, तसेच सायंकाळी गुढी कशी उत्तरावी, या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, ओढ स्वामी सेवेची या माझ्या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. जर चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा. सूर्योदयापूर्वी गुढीची पूजा करून गुढी उभारली जाते. पण यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेचा क्षय झाला असून अमावस्या समाप्ती सकाळी 6:53 होते. त्यानंतर मग गुढी उभा करावी. बाकी जी काही व्रत वैकल्य असतील, चैत्र नवरात्राचे घटस्थापना असेल, ते अमावस्या समाप्तीनंतरच करावे. गुढीपाडवा हा असा सण आहे ज्या दिवशी मुहूर्त बघण्याची काहीच गरज नसते. 7 पासून 8:15 पर्यंत तुम्ही ही गुढी उभारू शकता. या दिवशी आपण वाहन, सोने, जागा, नवीन वस्तू इत्यादींची खरेदी करू शकतो. हा संपूर्ण अखंड दिवस शुभ असतो. तर चला पाहूया ही गुढी कशी उभारायची ते. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे सूर्योदयापूर्वी लवकर उठावे. अंगाला सुगंधी तेल आणि उटणे लावून अभ्यंग स्नान करावे. चांगली वस्त्रे घालावीत. त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी. उगवत्या सूर्याला अर्घ्य देत नवीन वर्षाचे हसतमुखाने व पवित्र अंतकरणाने स्वागत करावे. घरदार अंगण झाडून स्वच्छ करावे. फरशी गोमूत्र लिंबू पिळून स्वच्छ पुसून घ्यावी. शक्य असेल तर अंगण गायीच्या शेणाने सारवून घ्यावे. अंगणामध्ये लक्ष्मी पद्म, गायत्री पद्म, नवग्रहांची रांगोळी काढावी. आपल्याला जी जमेल ती रांगोळी काढावी. घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचे तसेच झेंडूच्या फुलांचे तोरण लावावे. ज्या जागी आपण गुढी पूजणार आहे त्या जागी एक पाट ठेवावा. त्यावरती रांगोळी काढावी. सर्वप्रथम पूजेला सुरुवात करण्या अगोदर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती किंवा धूप प्रज्वलित करून घ्यावा. त्यानंतर आपल्या उजव्या हाताला विड्याची 2 पाने ठेवून त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवावेत. त्या तांदळावरती सुपारी स्वरूप गणपतीची स्थापना करावी. गणपती स्वरूप सुपारीची पंचोपचार पूजा करावी. सुपारीला गंध, अक्षता, हळदी कुंकू, फुले अर्पण करावीत. त्यानंतर एक वेळूची काठी घ्यावी. वेळूची काठी अशी गोलाकार असते. इथे मी दाखवण्यासाठी त्याचा कापलेला एक भाग घेतला आहे. त्या काठीला हळद आणि तेल लावावे. खायचे गोडे तेल किंवा सुगंधी तेल ही वापरू शकता. आपण जसे आंघोळ करताना तेल आणि उटणे लावतो त्याप्रमाणे काठीला तेल आणि हळद लावावे. काठी स्वच्छ कोमट पाण्याने धुवून घ्यावी. अपार्टमेंट मध्ये जर राहत असाल आणि गुढी उभारण्यासाठी जागा नसेल तर अशा वेळी छोट्या साईजची गुढी तुम्ही गॅलरी मध्ये उभा करू शकता. गुढीची काठी धुवून झाल्यानंतर स्वच्छ रुमालाने काठी पुसून घ्यावी. 5-6 फुटाची गुढी उभा केली तरीही चालते. त्यानंतर गुढीच्या टोकाला पिवळे किंवा केशरी वस्त्र लावावे. त्या वस्त्राबरोबरच आंब्याचा एक डहाळा, कडीलिंबाचा पाला, पांढऱ्या चाफ्याच्या फुलांची माळ तसेच साखरेच्या गाठीची माळ, काही भागांमध्ये कैऱ्याही बांधतात. अशा प्रकारे सुताने व्यवस्थित घट्ट बांधून घ्यावे. पूर्ण काठी भरून आंब्याची पाने आणि कडीलिंबाचा पाला लावण्याची गरज नाही, यामुळे झाडांचेही नुकसान होते. 2 विड्याची पाने घेऊन त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवावेत आणि त्यावरती गुढी उभारावी. गुढी उभा करत असताना बाहेरून आत घरामध्ये प्रवेश करताना आपल्या उजव्या हाताला यायला पाहिजे अशा प्रकारे उभी करावी. तांबे, पितळ किंवा चांदीच्या तांब्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढून अशा प्रकारे गुढीच्या वरती उलटा तांब्या ठेवावा. हा गुढीचा कलश तुम्ही गुढीला वस्त्र बांधताना त्यावेळेस ठेवावा. चैत्र महिन्यामध्ये वादळ वारे यायला सुरुवात होते, त्यामुळे गुढीची काठी वाऱ्याने हलणार नाही अशा प्रकारे घट्ट बांधून घ्यावी. त्यानंतर गुढीच्या पंचोपचार पूजेला सुरुवात करावी. गुढीच्या काठीला खालून वर हळदी कुंकवाचे बोटे ओढावीत. पुरुषांनी कपाळाला अष्टगंध तर महिलांनी हळदी कुंकू लावावे. या गुढीला ब्रह्माचा ध्वज असेही म्हणतात, कारण चैत्र शुद्ध प्रतिपदेला ब्रह्मदेवाने विश्व निर्माण करायला सुरुवात केली होती. गुढी समोर बसून ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्तेस्मिन्मस्तरे नित्यम मद्गृहे मंगलम कुरु हा मंत्र म्हणावा. त्यानंतर ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी असे म्हणून स्वस्तिक काढलेल्या कुंकवाच्या मधोमध अष्टगंध लावावे. ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः अलंकारार्थे अक्षताम समर्पयामी असे म्हणून अक्षता अर्पण कराव्यात. ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामी असे म्हणून हळदी कुंकू अर्पण करावे. त्यानंतर ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः ऋतुकालोद्भव पुष्पाने समर्पयामी असे म्हणून हार किंवा फुले अर्पण करावीत. गुढीला पांढऱ्या चाफ्यांचा मान असतो.
ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः धूपमाग्रपयामी असे म्हणून गुढीला 3 वेळा धूप ओवाळावा. ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः दीपम दर्शयामी असे म्हणून गुढीला 3 वेळा दिवा ओवाळावा. त्यानंतर हळदी कुंकू लावून एक श्रीफळ गुढीच्या जवळ ठेवावे. त्यावरती यथाशक्ती दक्षिणा ठेवावा. गुढीच्या समोर पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावरती भिजलेली चणा डाळ, कैरी खोबरे तसेच कडुलिंबाची पाने, चिंच, जिरे घालून तयार केलेले चूर्ण नैवेद्याला ठेवावे. ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः नैवेद्यम समर्पयामी असे म्हणून नैवेद्य दाखवावा. त्या नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणावा. त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणावे. त्यानंतर 1 पळी पाणी तामणामध्ये सोडताना मध्य पानीयम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर परत 3 वेळा गायत्री मंत्र म्हणून नैवेद्याभोवती पाणी फिरवावे. त्यानंतर परत 30 कृती करून नैवेद्य दाखवावा. त्यानंतर 3 पळी पाणी तामणामध्ये सोडावे. उत्तरा प्रोक्षणम समर्पयामी, हस्त प्रक्षालनम समर्पयामी, मुख प्रक्षालनम समर्पयामी असे म्हणावे. त्यानंतर एक फूल घेऊन ते गंध, अक्षता, हळदी कुंकवामध्ये बुडवून गुढीला अर्पण करावे. त्यावेळी करदवर्तनार्थ गंध, अक्षता, हरिद्रा, कुमकुम पुष्पानी समर्पयामी असे म्हणावे. ओम श्री ब्रह्मध्वजाय नमः ध्यायम ध्यायामी नमस्काराने समर्पयामी असे म्हणून 3 वेळा नमस्कार करावा. त्यानंतर गुढीच्या पूजेमध्ये आपल्याकडून काही ज्ञात अज्ञातपणे चुका झाल्या असतील तर हात जोडून क्षमा मागावी. त्यानंतर उजव्या हातामध्ये 1 पळी पाणी घ्यावे. अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्ये कृत पंचोपचार पूजनेन श्री ब्रह्मध्वज देवता प्रियताम न मम असे म्हणून ते पाणी तामणामध्ये सोडावे. नंतर गुढीला तयार केलेल्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. पुरणपोळी बरोबरच भात, आमटी, भाजी अशा प्रकारे सर्व पदार्थ दाखवावेत. गुढीजवळ ठेवलेला नारळ फोडावा. गुढीला दाखवलेला जो काही कडुलिंबाचा प्रसाद होता तो, त्याचबरोबर हे खोबरे घरातल्या सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावे. याने आपले आरोग्य चांगले राहते आणि आजारपण येत नाही. सायंकाळी 4-5च्या दरम्यान गुढीला हळदी कुंकू अर्पण करावे. गुढीला धूप ओवाळावा. त्यानंतर खडीसाखरेचा किंवा गोडाचा नैवेद्य दाखवावा. यातील जे काही फुले असतील, हार असतील, कडुलिंब तसेच आंब्याचा ढाळा असेल तो निर्माल्यामध्ये टाकावा किंवा कोणत्याही झाडाच्या खाली टाकावे. आपल्या जवळपास श्रीरामाचे मंदिर असेल तर गुढीला बांधलेली साखरेची माळ रामाला अर्पण करावी. त्याबरोबर नारळावर ठेवलेला दक्षिणाही अर्पण करावा. मंदिर नसेल तर स्वतः खाल्ली तरी चालते. या दिवशी सोने, चांदी, मौल्यवान वस्तू त्याचबरोबर जमिनीची खरेदी विक्री, गृहप्रवेश तसेच नवीन व्यवसायाला सुरुवात, वाहनांची खरेदी करू शकता. याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले होते, सृष्टी निर्माण केली होती. तसेच प्रभू रामचंद्रांनी आपला 14 वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला होता. त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणी उभारून तो दिवस आनंदाने साजरा केला होता. पुराणांमध्ये दिलेली 60 संवत्सरे आहेत. त्यापैकी प्रत्येकाचा वर्षारंभ याच दिवशी केला जातो. शालिवाहन राजाने शकाचा पराभव केला, त्यामुळे हा दिन विजय दिन म्हणून ओळखला जातो. शालिवाहन राजाच्या दिनापासून नवीन कालगणना सुरू झाली. त्याला शालिवाहन शक असे म्हणतात. गुढी म्हणजे शालिवाहन राजाचा विजय ध्वज आहे. गुढीपाडव्याची अनेक कथा सांगितली जाते. प्राचीन काळी चेदी देशात वसू नावाचा राजा राज्य करीत होता. धर्मपालन करणारा राजा तपश्चर्या करत असताना त्याला देवांकडून वेळूची काठी मिळाली. राजाने त्या काठीला शृंगारून भक्तिभावाने तिची पूजा करून ती आपल्या राजभवनासमोर उभी केली. तेव्हापासून गुढी उभारण्याची प्रथा सुरू झाली. या दिवशी मांसाहार तसेच मद्यपान करू नये, वाईट बोलणे टाळावे, वागणे चांगले ठेवावे, ब्रह्मचर्याचे पालन करावे. गुढीला लावलेल्या प्रत्येक वस्तूंचे महत्व काय असते ते पहा. गुढीवरती लावलेला कलश हा गुढीच्या टोकावरती उलटा ठेवला जातो, जो विजयाचे आणि परिपूर्णतेचे प्रतीक आहे. या तांब्यामुळे सकारात्मक परिसरातील ऊर्जा आपल्या घरात येते. त्याचबरोबर कलश हे यशाचे प्रतीक आहे. रेशमी वस्त्र हे वस्त्र सौभाग्याचे, समृद्धीचे आणि आनंदमय जीवनाचे प्रतीक मानले जाते, जे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लावले जाते. आंब्याचा डहाळा मांगल्याचे प्रतीक आहे. कडुलिंबाची पाने आरोग्यवर्धक असून या दिवशी कडुलिंबाच्या पानांचे सेवन करणे आरोग्यासाठी शुभ मानले जाते. ही पाने आरोग्य व आरोग्याची वृद्धी दर्शवतात. साखरेच्या गाठीची माळ ही जीवनातील गोडवा, मांगल्य आणि आनंदाचे प्रतीक आहे. साखरेसारखी गोडी, माधुर्य आपल्याही जीवनात यावे हे त्याचे प्रतीक आहे. 7 गाठी असलेल्या वेळूची काठी ही 7 संवत्सराचे म्हणजेच 7 वर्षांचे प्रतीक मानले जाते. अशा प्रकारे ही संपूर्ण गुढीपाडव्याची माहिती. तर ही गुढीपाडव्याची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.
जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.